हॅलो मॅडम. धोत्रे, ऋषीने तुमच्याकडे एका मुलीसाठी बेलचे पेपर्स तयार करायला सांगितलेत. हो मॅडम, ते पेपर रेडी आहेत. मी आता जस्ट ऋषी सरांनाच कॉल करणार होतो. ते पेपर्स फाडून टाका. काय मॅडम? हो, आणि ऋषीचा फोन आला की त्याला सांगा पेपर्स तयार व्हायला वेळ लागणार आहे. पण मॅडम, ऋषी सरांना ते पेपर अर्जंट हवे होते ना. धोत्रे, तुम्हाला मराठी भाषा येते ना? मी मराठीत बोलते. ऋषीला काय सांगायचं, कसं सांगायचं ते मी बघीन. कळलं? हो मॅडम. ओके. ऋषी आता घरी येऊच दे. राजू, राजू, अगं तू इथं का आलीस? कवळे, तू माझ्यासाठी सगळ्यांशी खोटं बोललीस. का नाही सांगितलंस? का स्वतःला त्रास करून घेतेस? राजू, अगं जे काय झालं त्यात तुझी काही बी चूक नाही. अगं जे झालं ते आपण नाही सांगू शकत, कारण तुला बी चांगलंच माहिती आहे आपण किती बी पुढारलेलो असलो तरी बी बदनामी ही पोरीचीच होती. अगं पण तुझं काय? तुझी काही चूक नसताना तू जेलमध्ये आहेस आणि ड्रग्समध्ये अडकवलंय ग तुला. मला कळत नाहीये तुझ्या रूममध्ये ड्रग्स कसे आले. काय माहित, पण हे सगळं मुद्दाम कुणीतरी करतंय आणि मला अडकिवलंय. अनिका? नाही माहित, खरंच सगळं ठीक होईल माझा विश्वास आहे. ऋषी सर बी वकिलांशी बोलायला गेले. तू नको काळजी करू प्राजू. राजू, अगं असं हरून कसं चालेल? अगं जे काय झालं ते आपण नाही सांगायचं कुणाला. तुझ्या आईला बी नाही सांगायचंय. तू नको टेन्शन घेऊ. मी लवकरच इथनं बाहेर पडेन आणि एकदा का मी इथनं बाहेर पडलो, ज्यांनी कुणी केलंय ना त्याला आयुष्यभराचा धडा देईन. किती ग्रेट आहेस ग कमळी तू. स्वतः जेलमध्ये अडकलीस आणि मला हिंमत देतेस. कमळी, मी तुझे उपकार कधीच नाही विसरणार ग. राजू, अगं काय बोलायलास? उपकाराची भाषा करतेस. ऋषी सरांनी माझ्यासाठी काय नाही केलं. आणि अगं दोस्तीत उपकार असतात होय. रडू नको. तू घरी जा ना, आराम कर. जा जा. काळजी घे तुझी.